एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीस कट करायचा आहे हे अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, हा ब्लाऊज पीस आहे तो मी 2 फोल्डेड करून घेतलेला आहे. फोल्ड बाजू आहे ती मी माझ्याकडे करून घेतलेली आहे आणि तिथं मी आता इथं ज्या साईडला फोल्ड बाजू आहे त्या साईडला मी बॅकचा पार्ट इथं पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे. जसे आपले पार्ट बसतील त्या पद्धतीने आपण इथं एकमेकांना कुठं बसतंय काय हे पाहून तिथं आपण ठेवून घ्यायचं असतं. तर पहा, तुम्हाला इथं थोडंसं तुमचं टाईम जाऊ शकतं, कारण इथं थोडं आपण कुठला पार्ट कुठं बसतोय, कोणत्या पार्टला कुठं कापड वगैरे कमी पडू नये हे सगळं तुम्हाला अगदी एकदम केअरफुली करायचं असतं. सो इथं मी बघा फ्रंट पार्टसुद्धा बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे, कटोरीसुद्धा ठेवून घेतलेली आहे. सेंटर जुळवून आपल्याला इथं बॅक पार्ट ठेवायचा आहे. पण ज्या साईडला तुमची फोल्ड बाजू आहे त्याच साईडला नेहमी तुम्हाला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा असतो, कारण जर तुम्ही ओपन साईडला ठेवून घेतला तर तुमच्या बॅक पार्टला मागच्या साईडला असं जॉईंट वगैरे येऊ शकतो. यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची असते. तर बघा, इथं हा पार्टसुद्धा मी ठेवून घेतलेला आहे आणि इथं आता आपण जसे पार्ट ठेवलेत अगदी त्या पद्धतीनेच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मार्किंग करत असताना जसे आपण पार्ट ठेवलेले आहे जेवढा आहे आपला पेपर पॅटर्न तेवढा आहे अगदी त्याला लागूनच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं असतं. तर बघा, इथं आपलं बॅक पार्टचं इथं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण इथं कटोरीचं सुद्धा मार्किंग करून घेऊया. तर ते पेपर पॅटर्न हलू नये यासाठी मी तिथं कैचे वगैरे असं किंवा असं काहीतरी ओझं वगैरे जड वस्तू ठेवून घेतलेली आहे, जेणेकरून मार्किंग करताना आपला तो पार्ट हालायला नको, पेपर पॅटर्न हालायला नको. यासाठी बरोबर जेवढं कटिंग आहे त्याच पद्धतीने एकदम त्याला लागूनच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं कटोरीचं सुद्धा झालेलं आहे मार्किंग. तर बघा इथं, आणि आता आपण या राहिलेल्या पार्टचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर जसा आहे तसाच आपल्याला अगदी परफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. मग अशी मार्किंग करताना मी थोडासा हलवला होता, सो आता व्यवस्थित इथं ठेवून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आता मी इथं मार्किंग करून घेणार आहे. तर बघा, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही इथं पेपर पॅटर्न ठेवू शकता. तर हे बघा, आपलं पेपर पॅटर्न फ्रंटचा सुद्धा आपला इथं मार्किंग करून झालेलं आहे. आणि आता आपण इथं ह्याचं स्लीवचं आपलं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर स्लीवचं मार्किंग करत असताना मी डायरेक्ट फॅब्रिकवरतीच कशा पद्धतीनं स्लीव कटिंग करायची हे तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळं पार्ट आहे ते बघा आपल्या इथं ड्रॉ करून झालेले आहेत आणि आता आपण हे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर बघा, हे मी आता कटिंग करून घेते. त्यानंतर हे आपण फॅब्रिकवरती कशा पद्धतीने ठेवून कसं कटिंग करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण खूप एकदम इम्पॉर्टंट गोष्टी मी यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. सर्व गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. ज्या पद्धतीने तुम्ही क्लासमध्ये टीच करता, ज्या पद्धतीने तुम्हाला क्लासमध्ये टीच केलं जातं अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत असते. जेवढं माझ्याच्यानं शक्य आहे त्या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, इथं आपला बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे आणि अगदी त्याच पद्धतीनं इथं आपण फ्रंट पार्टचं सुद्धा कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्टचं नव्हे, कटोरीचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, याचं पेपर पॅटर्नचं कटिंग कसं मी केलेलं आहे, कोणत्या मापाची आहे ही कटिंग, कोणत्या मापाचं आहे, तर हे 33 इंचाचं कटिंग आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला हा बोटनेकमध्ये प्रिन्सेस कट मी टीच करणार आहे. तर बघा, इथं बोटनेकमध्ये प्रिन्सेस कट स्टिच करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा, सांगते बघा. तर याचं तुम्हाला कटिंग कसं करायचं हे जर तुम्हाला हवं असेल तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनेलला अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. इथं कटोरीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता या पार्टसुद्धा आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी जर हव्या असतील तर मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला त्या गोष्टींचं कटिंग किंवा स्टिचिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करत असते. प्रत्येक ब्लाऊज कटिंग करत असताना तो कशा पद्धतीनं कट करायचा, कुठं मार्क करायचं, कुठं कसं किती अंतरावरती कोणतं मार्किंग करायचं किंवा किती माप घ्यायचं असते
ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगत असते. सो याचं सुद्धा कटिंग मी अपलोड केलेलं आहे, तिथं जाऊन तुम्हाला हवा तर तुम्ही पाहू शकता. इथं बघा सर्व पार्टचं आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता इथं आपण स्लीवचं कटिंग डायरेक्ट फॅब्रिकवरती कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपलं हे अस्तर आहे ते मी 4 फोल्डेड करून घेतलेलं आहे. फोल्ड साईड आहे ती मी माझ्या साईडला करून घेतलेली आहे आणि खुली साईड आहे किंवा ओपन साईड आहे ती मी समोरच्या साईडला करून घेतलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमचं कटिंग करत असताना तुम्ही अशा पद्धतीनेच करायचं आहे. मी 4 फोल्ड का करून घेतलेला आहे कारण दोन्ही स्लीव आहेत त्या आपल्या एकाच वेळेत इथं कट करून निघाव्या यासाठी. त्यानंतर इथं आता आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपलं जेवढं चेस्टचं माप आहे तेवढं आहे का इथं पाहून घ्यायचं. तर या ब्लाऊजचं आहे. सो मी आता इथं आपलं बाहीची जेवढी उंची आहे ती इथं मी मार्किंग करून घेणार आहे. बाहीची उंची आहे 11 इंच, त्यामध्ये 1 इंच असं 12 इंचावरती मी मार्किंग करून घेते. तुमची जेवढी बाही असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच ॲड करायचं आहे. अस्तर तर आपण 12 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथं लाईन ओढून घ्यायची आहे. ही आपली उंची असणार आहे. त्यानंतर आपण जेवढं छातीचा चौथा भाग असेल तेवढं त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. तर इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर तशी स्ट्रेट आपल्याला खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर तिथून खाली आपल्याला डाऊनचा कर्व देण्यासाठी इथं आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथून पुढे 1.5 इंचावरती आहे असं स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं एक मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे 1.5 इंचावरती. त्यानंतर वरच्या साईडलासुद्धा आपण उंचीचं माप टाकलेलं आहे, तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथं आपण 1 इंचाचं आणि 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे ते आपण पट्टीच्या साहाय्याने जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा ही रेष आपण जॉईन करून घेतलेली आहे. त्यानंतर जी रेष आपली आलेली आहे त्याचा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे. तर हे किती भरलेलं आहे बघा, हे 7 इंच भरलेलं आहे. त्याचा सेंटर येतो 3.5 इंच. इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुमचं कितीही येऊ शकतं, 7 येतं, 7.5, 7.25 कितीही येऊ शकतं, त्याचा सेंटर काढायचा आहे. त्यानंतर जिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग केलं होतं त्याचासुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडला. तर सेंटर काढण्याची ट्रिक बघा, जेवढा आपण आहे 3.5 इंच तर तेवढा आपण फोल्ड करायचा आहे, त्याचा सेंटर आपला निघून जातो. त्यानंतर बघा इथं हातानं मी कशा पद्धतीने इथं शेप देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हातानं शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हा आपला स्लीवचा शेप देऊन झालेला आहे. जर तुम्हाला हातानं जमत नसेल तर तुम्ही बघा इथं अशा पद्धतीचे कर्व भेटतात, त्याच्या साह्यानं सुद्धा तुम्ही इथं स्लीवला आपल्या कर्व देऊ शकता जर तुम्हाला जमत नसेल तर. बघा तुम्हाला मी इथं करून दाखवते कशा पद्धतीने तुम्ही याचा यूज करू शकता ते. तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. आणि इथं असं बघा एकदम 1 मिनिटाच्या आतच आपलं इथं मार्किंग करून झालेलं आहे. जसं आपण हातानं केलं होतं अगदी त्याच ह्याच्यावरती आपलं हे सुद्धा आलेलं आहे. आणि दुसरा शेपसुद्धा कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने हे दोन्ही शेप आपले इथं काढून झालेले आहेत. आता आपण हे स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर दंडघेराचं माप तुम्ही आता टाकलं तरी चालतं, नंतर टाकलं तरी चालतं. मी नंतर डायरेक्ट बाही स्लीव करत असताना इथं स्लीव आपली आहे ती स्टिच करत असताना मी तेव्हा तिथं ते कट करून टाकणार आहे. मी आत्ता काही टाकणार नाही. तुम्हाला जर आत्ताच कट करायचं असेल तर तुम्ही आत्तासुद्धा कट करून घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा इथं आपण स्लीवचं कटिंग करून घेणार आहे. तर स्लीवचं कटिंग करत असताना मी बघा जो आपला उभा वरच्या साईडचा जो कर्व होता त्यावरूनच मी दोन्ही बाह्या आहेत त्या आत्ताच कट करून घेणार आहे. आणि नंतर स्टिच करत असताना त्याला दुसरा जो आपण कर्व केला होता त्याच्यावरून नंतरच्या वेळी मी म्हणजे फ्रंट साईडचं जे मार्किंग आहे ते मी नंतरच्या वेळी करून घेणार आहे. आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते मी इथं कट करून काढते आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं स्लीवचं कटिंगसुद्धा इथं करून झालेलं आहे. इथं सेंटरसुद्धा देऊन घेते मी आत्ताच स्लीवला पहा, इथं नॉच देऊन घेतलेला आहे. आणि या पद्धतीनं आपलं पेपर पॅटर्नवरून आपलं अस्तरचं कटिंग करून झालेलं आहे. त्यानंतर बघा अस्तर ठेवूनसुद्धा आपल्याला इथं मेन फॅब्रिकचं सुद्धा कटिंग कशा पद्धतीने करायचं ते बघा. तर बघा इथं मी बाही आपल्या ह्याला बसते का ते बघून घेते. तर याच्यावरती बघा बरोबर काठावरती जेवढं आपलं फॅब्रिक आहे तेवढंच बरोबर इथं बाही आहे ती आपली बसून गेलेली आहे. त्यानंतर बघा इथं आपण मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपले सर्व पार्ट्स जसे बसतील त्या पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी जी फोल्ड बाजू आहे ती समोरच्या साईडला ठेवलेली आहे आणि जिथं फोल्ड साईड ठेवलेली आहे बघा इथं सुद्धा मी तुम्हाला सांगते मेन फॅब्रिक कटिंग करते मी. तर जिथं माझा फोल्ड साईड आलेला आहे त्याच साईडला मी बॅक पार्ट इथं ठेवून घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं कटोरी बसते कुठं बसू बघून मी इथं अशा पद्धतीने कटोरीसुद्धा आपली प्रिन्सेस कटची ठेवून घेतलेली आहे. आणि फ्रंट पार्टसुद्धा ठेवून घेतलेला
आहे. तर बघा इथं मी कशा पद्धतीनं ठेवून घेतलेलं आहे, जसं बसतील पार्ट तसं मी इथं ठेवून घेतलेलं आहे. आणि आपलं मेन फॅब्रिक आता आपण कट करणार आहे. तर बघा मेन फॅब्रिक कट करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं जेवढं अस्तरचं फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच आपण एक्स्ट्राच नेहमी उंचीमध्ये पण आणि फिटिंगमध्ये पण आपण नेहमी प्रत्येक पार्ट आहे तो नेहमी 5 इंचानं ते अर्धा इंचाने एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा असतो. का कटिंग करायचा असतो एक्स्ट्रा? कारण नंतर ते पार्ट्स जॉईन करत असताना तुम्हाला कुठं कमी जास्त पडू नये यासाठी तुम्ही एक काळजी म्हणून तुम्हाला हे सर्व गोष्टी आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. तुम्ही बरोबर काटावरती बिगिनर असाल तर अजिबात तुम्ही जेवढा आपला अस्तरचं फॅब्रिक आहे त्या मापानं बरोबर अजिबात कट करू नका. कारण मी तुम्हाला सांगते ते कमी जास्त कुठंतरी इकडं तिकडे खेचलं जाऊन तुम्हाला ते कमी पडतं. म्हणून नेहमी आपलं अस्तरचं जे आपण कटिंग केलेलं असतं फॅब्रिक अगदी त्याच्यापेक्षा अर्धा इंच ते 5 इंचाने एक्स्ट्रा आपण मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं. आपले पार्ट्स आहेत ते कटिंग करून झालेले आहेत. आता याच्यानंतर आपण तर बाहीचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.